Good morning students. How are you? In last video we have discussed about the periodic motion and oscillatory motion, and we have discussed some MCQs also. In this lecture we will solve more MCQs. So students, let us start. See the MCQ. The distance covered by a particle executing SHM with amplitude A in a period is, ऑप्शन्स दिलेत बघा, 4A, 2A, A, 0. So these are the options. सो आपल्याला ह्याच्यामध्ये पार्टिकलने एका टाईम पिरियडमध्ये कवर केलेलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर अ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. दीज आर द एक्स्ट्रीम पोझिशन्स M and N. O is the mean position. So particle when starts its motion from the mean position, त्याने कवर केलेलं हे डिस्टन्स असेल ॲम्प्लिट्यूड एवढं. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनपासून मीन पोझिशनपर्यंतचं कवर केलेलं डिस्टन्स आहे ए. मीनपासून पुन्हा एक्स्ट्रीमपर्यंत कवर केलेलं डिस्टन्स आहे ए. आणि एक्स्ट्रीमपासून पुन्हा मीनपर्यंत त्याने कवर केलेलं डिस्टन्स आहे ए. सो अशा पद्धतीने पार्टिकलने कवर केलेलं डिस्टन्स आहे ए प्लस ए प्लस ए प्लस ए. सो इट बिकम्स 4A. सो पार्टिकलने कवर केलेलं डिस्टन्स आहे 4A. सो दिस इज द करेक्ट आन्सर. नाउ सी द नेक्स्ट MCQ. If a small body of mass 0.1 kg, मास दिलेला आहे M is equals to 0.1 kg, is executing SHM of amplitude 1 meter and period 0.2 second. Amplitude is equals to 1 meter, period is equals to 0.2 second. Then the maximum force acting on it will be. तर मग मॅक्सिमम फोर्स आपल्याला काढायचा आहे. आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे बघा, F इज इक्वल्स टू के इंटू एक्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे के इज इक्वल्स टू M ओमेगा स्क्वेअर अँड मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एक्स दॅट इज इक्वल्स टू ए. नाउ M into omega means it is 2 pi upon T the whole square into A. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एन असं देखील आहे, परंतु आपण 2 पाय अपॉन टी घेतलेला आहे कारण आपल्याला टीची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज 0.2 सेकंड. सो व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा आपल्याला मिळेल M इज इक्वल्स टू आहे 0.1 इंटू 2चा स्क्वेअर होईल 4 इंटू पायचा स्क्वेअर आहे 9.87 अपॉन 0.04 इंटू 1. कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा आपल्याला आता. सो दिस 4 गेट कॅन्सल्ड विथ दिस 4 गेट कॅन्सल्ड विथ दिस 4. सो 0.1 अपॉन 0.01 असं राहील मल्टिप्लाय विथ दी 9.87. हे जर का आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 98.7 न्यूटन. 98.7 न्यूटन. सो A option is the correct option. 98.7 न्यूटन हे करेक्ट ऑप्शन आहे. Now see the next MCQs.
Periodic motion is called harmonic motion. Periodic motion is called harmonic motion since ऑप्शन ए दिलेला आहे द एक्सप्रेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन containing sine and cosine function and it oscillates with unique frequency असा ए ऑप्शन आहे. बी ऑप्शन बघा द एक्सप्रेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन कंटेनिंग कोसाइन अँड टँजंट फंक्शन्स इट परफॉर्म्स मोशन विथ युनिक फ्रिक्वेन्सी. डी ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन टू अँड फ्रो मोशन. सो ह्याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, कोणतं स्टेटमेंट हे इंडिकेट करतं की पिरियॉडिक मोशन इज अ हार्मोनिक मोशन हे आपल्याला सांगायचं आहे. सो आपण एकेका ऑप्शनवरती डिस्कशन करूया. सो लेट अस फर्स्ट डिस्कस अबाउट डी स्ट्रेट लाईन टू अँड फ्रो मोशन. सो हे ऑप्शन बघा काय सांगते स्ट्रेट लाईन टू अँड फ्रो मोशन. सो पिरियॉडिक मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन टू अँड फ्रो नसते तर ऑसिलेटरी मोशन असते. त्याच्यानंतर सी सो डी ऑप्शन इज अ रॉंग ऑप्शन. त्याच्यानंतर सी ऑप्शन बघा इट परफॉर्म्स मोशन विथ युनिक फ्रिक्वेन्सी. इट इज करेक्ट बट ह्या ऑप्शनवरून असं आपल्याला कळत नाही ना की ती हार्मोनिक मोशन आहे म्हणून. सो दिस ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. The expression of displacement, velocity and acceleration containing cosine and tangent function. Now tangent function is the wrong because the harmonic motion is expressed in terms of sine and cosine functions. Sine and cosine functions are the harmonic functions. So tangent हे त्याच्यामध्ये आल्यामुळे this option is also wrong. Now see the A option. The expression of displacement, velocity and acceleration containing sine and cosine functions and it oscillates with unique frequency. So this is the correct options because ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे साईन आणि कोसाईन फंक्शनमध्ये एक्सप्रेस होतात. दिस इज दी करेक्ट. आणि त्याचबरोबर इट ऑसिलेट्स विथ दी युनिक फ्रिक्वेन्सी. सो युनिक फ्रिक्वेन्सी this is also correct. That's why option A is correct. Now option C मध्ये बघा युनिक फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे परंतु त्यांनी साईन कोसाईन फंक्शन्सचा संदर्भ दिलेला नाही आहे. त्यामुळे सी हा ऑप्शन करेक्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही. बट ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन बिकॉज डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन are expressed in terms of the sine and cosine functions. Now sine and cosine functions are the harmonic functions. Also it oscillates with the unique frequency. That's why option A is the correct options. Now let us see the next MCQs. 1 kg weight is suspended to a massless spring and it has a period T. If now 4 kg weight is suspended from the same spring, the new period will be. काय सांगितले त्यांनी आपल्याला M1 सुरुवातीचा मास आहे M1 is equals to 1 kg. टाइम पिरियड T1 इज इक्वल्स टू आहे T. त्याच्यानंतर नंतरचा मास M2 इज इक्वल्स टू आहे 4 kg आणि नंतरचा टाइम पिरियड T2 दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट. नाउ वी नो दॅट ओमेगा इज इक्वल्स टू √k अपॉन m बट ओमेगा इज इक्वल्स टू 2 pi अपॉन T. So that is equals to √k upon m. So T1 is equals to काय होईल मग 2 pi √m1 upon k. Okay. Now T2 is equals to काय होईल मग अशाच पद्धतीने 2
pi under root m2 upon k. Now divide t1 by t2. t1 by t2 ने जर का आपण हे डिवाइड केलं तर काय होईल? हे डिवाइड केल्यावर 2 pi गेट कॅन्सल्ड, देन k इज ऑल्सो गेट कॅन्सल्ड. मग काय शिल्लक राहील आपल्याकडे? तर t1 अपॉन t2 इज इक्वल्स टू अंडर रूट m1 अपॉन m2. नाउ m1 इज इक्वल्स टू 1 kg आहे, m2 इज इक्वल्स टू आहे 4 kg. सो अंडर रूट येईल 1 अपॉन 4. नाउ t1 अपॉन t2 इज इक्वल्स टू अंडर रूटमधून हे जर का बाहेर आलं, t1 इज इक्वल्स टू t आहे, t2 इज इक्वल्स टू काय होईल? मग हे अंडर रूटमधून बाहेर आल्यावर 1 अपॉन 2 होईल. सो t2 इज इक्वल्स टू काय होईल? मग t2 इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल 2t. सो t2 इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे 2t. सो बघा ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. सी इज इक्वल्स टू 2t. दिस इज द करेक्ट ऑप्शन. नाउ सी द नेक्स्ट MCQs. Which of the following equation does not represent a simple harmonic motion? ऑप्शन्स दिलेत बघा. A इज इक्वल्स टू x. ए ऑप्शन आहे x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा t. बी ऑप्शन आहे x इज इक्वल्स टू a कॉस ओमेगा t. सी ऑप्शन आहे x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा t प्लस b कॉस ऑफ ओमेगा t. आणि डी ऑप्शन आहे x इज इक्वल्स टू a टॅन ऑफ ओमेगा t. सो आपण बघितलेली आहे की सिंपल हार्मोनिक मोशन मीन्स simple harmonic motion. It is called as the harmonic motion. Why? Because the displacement, acceleration and velocity, these are expressed in terms of sine and cosine functions. So these sine and cosine functions are the harmonic functions. So this simple harmonic motion can be expressed in terms of sine and cosine functions. That's why it is called as the harmonic motion. Now see the option D. It is x equals to a tan of omega t. वरचे तीनही ऑप्शन बघा, ते a sin ओमेगा t, a cos of omega t, a sin of omega t plus b cos of omega t. So these are expressed in terms of the sine and cosine functions. But see the option D, x is equals to आहे a tan of omega t. So this is not the simple harmonic motions. So this equation does not represent a simple harmonic motion. So option D is the answer. Option D is the answer. Now see the next MCQ. A body is said to be in a simple harmonic motion SHM about a fixed point if it moves along a straight line. Option A आहे. Option B, its acceleration is directed towards a fixed point. Option C आहे, the restoring force acting on it is directly proportional to its displacement and both are oppositely directed. Option D आहे, the direction of force and displacement varies periodically.
सो हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, स्टेटमेंट्स आहेत. सो त्यांनी पुढे असं म्हटलं आहे, द करेक्ट स्टेटमेंट इज आर. तर ह्या 4पैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत, ए बघा, ए अँड बी ओनली, बी आहे बी अँड सी ओनली, सी आहे ए बी अँड सी, आणि डी ऑप्शन आहे ए बी सी अँड डी. सो आपण एक ऑप्शनचा विचार करूया, एक स्टेटमेंट आपण विचार करूया. स्टेटमेंट ए आहे बघा, इट मूव्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. नाऊ बी स्टेटमेंट आहे, इट्स ॲक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स अ फिक्स्ड पॉईंट. दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे, द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. सो द स्टेटमेंट सी इज ऑल्सो करेक्ट. त्याच्यानंतर डी स्टेटमेंट आहे बघा, द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट व्हेरीज पिरियॉडिकली. सो धिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. सो डी ऑप्शन बघा, ए बी सी अँड डी. सो these 4 statements are correct. That's why D option is the answer. Now see the next MCQs. The quantity which does not vary periodically in SHM. अशी कोणती क्वांटिटी आहे विच डज नॉट व्हेरी पिरियॉडिकली, की जी चेंज होत नाही, व्हॅरी होत नाही आहे पिरियॉडिकली. नाव सी, डिस्प्लेसमेंट, इट चेंजेस पिरियॉडिकली. ॲक्सेलरेशन इज ऑल्सो चेंजेस पिरियॉडिकली. velocity is also changes periodically. So only total energy does not vary periodically. Only total energy which does not vary periodically in SHM. So option C is the correct option. Now see the next MCQ. The displacement x of a particle in simple harmonic motion is related to time is x is equals to 0.01 cos of pi t plus pi by 4 meter. The frequency of the motion is. तर मग त्या वेव्हची आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी मीन्स वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ एन. एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. नाव एक्सप्रेशन बघा असं असतं, एक्स इज इक्वल्स टू ए इंटू, इथं खाली लिहिते मी पुढे जागा नसल्यामुळे, कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय असं एक्सप्रेशन असतं. इफ वी कम्पेअर धिस एक्सप्रेशन विथ धिस एक्सप्रेशन, जर का आपण हे दोन्ही एक्सप्रेशन्स कम्पेअर केले तर आपल्याला असं मिळेल, ओमेगा इज इक्वल्स टू पाय. आपल्याला काय मिळेल, ओमेगा इज इक्वल्स टू पाय. नाउ ओमेगा मीन्स इट इज 2 पाय n इक्वल्स टू पाय. नाउ दिस पाय गेट cancelled. So 2n is equals to 1. So next stepला मिळेल n is equals to 1/2. Now 1/2 which is equals to 0.5 आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स. सो 0.5 हर्ट्स इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन ए बघा 0.5 हर्ट्स आहे. सो धिस ऑप्शन इज
correct option. Now let us see the next MCQ. (96) A body of mass 0.5 kg, मास दिले बघा 0.5 kg, executes SHM of frequency 4 Hz. फ्रिक्वेन्सी मीन्स n ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा 4 Hz. If the amplitude of SHM is 10 meter, amplitude दिलेला आहे 10 meter, then the maximum restoring force will be. तर मग मॅक्सिमम रिस्टोरिंग फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला फॉर्म्युला आपण बघितलेला आहे रिस्टोरिंग फोर्सचा. आठवतो आहे का तुम्हाला फॉर्म्युला रिस्टोरिंग फोर्ससाठी? आपण असं बघितलेलं बघा, F इज इक्वल्स टू -k इंटू एक्स. मायनस साईन आता घेतलं नाही तरी चालेल, बिकॉज वी आर कन्सिडर ओनली मॅग्निट्यूड. पाठच्या काही MCQजमध्ये आपण बघितलेलं आहे K इज इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट हे ॲम्प्लिट्यूड एवढं आहे, त्यामुळे x इज इक्वल्स टू आपण a घेऊयात. सो F इज इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर इंटू a. नाव m इंटू ओमेगा मीन्स इट इज 2 पाय n स्क्वेअर इंटू a. ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय n. आता ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन t असं देखील आहे, परंतु आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली असल्यामुळे आपण 2 पाय n असं घेतलेलं आहे. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेली आहे, इट इज 10. सो व्हॅल्यू जर का आपण पुट केल्या ह्या सगळ्या, तर आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 3200 एवढा आन्सर मिळेल. जर का आपण डेसिमल पॉईंट ॲडजस्ट केला, डेसिमल पॉईंट हा लेफ्ट साईडला शिफ्ट केला, तर आपल्याला आन्सर मिळेल 3.2 इंटू 10⁻³ 3.2 इंटू 10⁻³ असा आपल्याला आन्सर मिळेल. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज 3.2 इंटू 10⁻³ न्यूटन. हे करेक्ट ऑप्शन आहे. Now see the next MCQ. The oscillatory motion is simple harmonic motion since its path is straight line. B ऑप्शन दिले बघा. Its displacement, velocity and acceleration are represented by trigonometric function sine and cosine. Its displacement, velocity and acceleration are represented by trigonometric functions sine, cosine and tangents. आणि ऑप्शन डी आहे बोथ ए अँड बी. तर ह्याच्यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो एका ऑप्शनबद्दल आपण डिस्कस करूया. इट्स पाथ इज स्ट्रेट लाईन, दिस इज द करेक्ट ऑप्शन. नाउ बी, इट्स डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन रिप्रेझेंटेड बाय trigonometric functions sine and cosine. So this option is also correct option. त्याच्यानंतर सी ऑप्शन बघा. Its displacement, velocity and acceleration are represented by trigonometric functions sine, cosine and tangent. This is wrong because it is expressed in sine and cosine function, not a tangent function. So option C is the wrong. हे ऑप्शन सी ऑप्शन रॉंग आहे. आणि डी ऑप्शन बघा, बोथ ए अँड बी इज करेक्ट. सो बोथ ए अँड बी इज करेक्ट, हेन्स ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन आहे.
Now let us see the next MCQ. Next MCQ बघा. Which of the following is not essential for SHM? खालीलपैकी कोणती गोष्ट, कोणती टर्म ही SHMसाठी इसेन्शियल नाही आहे? बघा, इनर्शिया, रिस्टोरिंग फोर्स, मटेरियल मीडियम अँड ग्रॅव्हिटी. सो एका एका ऑप्शनवरती आपण चर्चा करूयात. इनर्शिया इज नेसेसरी, त्याच्यानंतर रिस्टोरिंग फोर्स इज ऑल्सो नेसेसरी, ग्रॅव्हिटी इज ऑल्सो नेसेसरी. सो ऑप्शन सी, ऑप्शन सी बघा, मटेरियल मीडियम इज नॉट एसेन्शियल फॉर दी SHM. मटेरियल मीडियम ही एसेन्शियल नाही. सो ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. Now see the next MCQ. Spring is pulled by 2 cm. What is amplitude of the motion? Spring आहे ही 2 सेंटीमीटरने पुल केलेली आहे. सो लेट अस कन्सिडर अ स्प्रिंग. बघा अशी स्प्रिंग असेल, ठीक आहे, इथे असा ब्लॉक लावलेला असेल. सो दिस इज द मेन पोझिशन. ह्या स्प्रिंगला आपण 2 सेंटीमीटरने खाली ओढलेलं आहे. दिस इज 2 सेंटीमीटर. ज्यावेळेस आपण 2 सेंटीमीटरने खाली ओढू तिला आणि सोडू, सो इट विल स्टार्ट टू ऑसिलेट. सो ही कॉम्प्रेस झाल्यानंतर वरती देखील 2 सेंटीमीटर एवढी जाईल, वरती देखील 2 सेंटीमीटर एवढी वरती जाईल. सो ह्याची ॲम्प्लिट्यूड बघा. सो दिस इज द ऑसिलेशन होईल ह्याचं. मग हे 2 सेंटीमीटर इज दी ॲम्प्लिट्यूड ऑफ दी मोशन. सो ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन आहे. 2 सेंटीमीटर ही त्याची ॲम्प्लिट्यूड असेल. सो स्टुडंट्स, दीज आर सम MCQs विच इज रिलेटेड विथ दी ऑसिलेटरी अँड पिरियॉडिक मोशन. In next video we will discuss on the differential equation of linear SHM. So students, thank you.